इंडिगोच्या विमानात मराठीला दुजाभाव देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय। अमित ठाकरेंच्या प्रवासावेळी इंडिगोच्या विमानात हिंदी आणि इंग्रजीतून उद्घोषणा देण्यात आल्या। मनसे कार्यकर्त्यांनी इंडिगोला जाब विचारला। मनसेच्या इशाऱ्यानंतर मराठी उद्घोषणेच्या अंमलबजावणीचं आश्वासन देण्यात आलं। मनसे नेते अमित ठाकरे यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नागपूरपर्यंतचा प्रवास केला। यावेळी इंडिगो विमानातील प्रशासनानं हिंदी आणि इंग्रजीमधून उद्घोषणा केली, मात्र मराठीतून उद्घोषणा केली नाही। याबाबत अमित ठाकरेंनी नवी मुंबईतील स्थानिक पदाधिकाऱ्यांना या संदर्भातील कल्पना दिली। मनसे कार्यकर्त्यांनी तात्काळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर धडक देत प्रशासनाला जाब विचारला। ठीक आहे ना, बरोबर, आपण लगेच ऍक्शन मी तुम्हाला तुम्ही जर स्वतःही पत्र काढलं ना तर अतिरिक्त गोष्ट 4-5 एअरपोर्ट मध्ये बाकी म्हणजे आकाशा असेल किंवा इंडियन एअरलाइन्स ही लोक मराठीमध्ये त्यांची उद्घोषणा करतात, परंतु इंडिगो ही अशी एक फक्त हे आहे एअरलाइन्स आहे त्याच्यामध्ये मराठीमध्ये उद्घोषणा होत नव्हती। सदर बाब आम्ही प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिलेली आहे आणि त्यांना पत्र दिलेलं आहे आणि त्याचा आम्हाला रिप्लाय पण त्या लोकांनी देत आहेत की आम्ही ही गोष्ट 48 तासामध्ये तत्काळ मराठीचं जे काही तुम्हाला दुय्यम स्थान दिलेलं आहे ते नाकारून आम्ही मराठीमध्ये सुद्धा उद्घोषणा करू असा त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे।